कालच निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. आचारसंहिता लागू केली गेली आहे आणि अशातच एक बातमी चांगलीच जोर धरू लागली आहे. ती म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची एंट्री. यापूर्वी अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांचा दणकून पराभव झाला होता. यानंतर अजित पवार यांचे दोन्ही पुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा वारंवार रंगत होत्या. त्यामुळे आता जय पवार बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरून आपल्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू करण्याची शक्यता आहे. जय पवार हे बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. मात्र याबाबत अजून तरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु राजकीय वर्तुळात जय पवार यांच्या राजकीय एंट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. नगराध्यक्षपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अनेक जण इच्छुकांच्या यादीत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्ष टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊन धक्कातंत्र वापरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जर जय पवार यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी अंतिम झाले तर बारामतीच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडू शकतात अशी चर्चा आहे. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? आता यावेळी राजकारणात जय पवार यांची एंट्री होणार की नाही? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला फॉलो करायला विसरू नका.